कर्जमाफीसाठी ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज रक्कम जमा होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी वितरित केले जाणार। पहिल्या यादीमध्ये 16,96,000 पात्र शेतकरी। निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र। पक्षाच्या घटनेमधील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील। राऊतांचा इशारा, कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला होता। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला। मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोरच 2 गटामध्ये शाब्दिक बाचाबाची। उद्धव ठाकरे संतप्त, एक तरुण देशामध्ये आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही इथे आपापसात काय भांडताय, उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना झापलं। बिहार पोटनिवडणुकीमध्ये बांकीपूरचा बालेकिल्ला भाजपनं गमावला। जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांची बाजी। भाजपचे नीरज कुमार 19,000 मतांनी पराभूत। फक्त आमदारकीची नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक। विजयानंतर प्रशांत किशोर यांचं भाष्य। नोकरी नाही मिळणार तर सिंहासन हलणार, विद्यार्थ्यांचा आवाज आता प्रयागराजपर्यंत पोहोचलाय। आता कारणं चालणार नाही, जबाबदारी घ्यावी लागेल। बिहारमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट चर्चेत। गुजरातमधील मांजलपूरमध्ये भाजपचे सतीश पटेल 30,630 मतांनी विजयी। काँग्रेसच्या भिकाबाई रबारी यांचा पराभव। मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचे घनश्याम सिंह 61,677 मतांनी विजयी। भाजपचे आशुतोष तिवारी यांचा 11,054 मतांनी पराभव। तिन्ही विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनतेने दिलेला जनादेश स्वीकारतो। भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल गुजरातच्या मांजलपूरमधील जनतेचे आभार। मांकीपूर आणि दातियामधील निकालांचं गांभीर्याने आत्मपरीक्षण करू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचं ट्विट। आमदार रोहित पवारांकडून प्रशांत किशोर यांचं अभिनंदन। भाजपच्या गडात घुसून भाजपलाच पाणी पाजलं, भाजपची डेडलाईन जवळ आली आहे, रोहित पवारांचं ट्विट। गलिच्छ राजकारणामध्ये राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार, माजल गावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं, उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं, मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला। राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, परळीमधल्या एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ। पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस भाजपनं मदत करेल, विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर। या वक्तव्यानं चर्चांना उधाण। नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं, भुजबळांना पालकमंत्री करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी, तर फ्लेक्स काढायला सांगितले, खड्ड्यांकडे लक्ष द्या, पालकमंत्रीपदाच्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका। दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे म्हणून आमच्यावर अन्याय, एक ओबीसीचा एक उपमुख्यमंत्री हवा होता। वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, तर तुम्ही ओबीसी नेते होते तेव्हा काय केलं, सरांगेंचा वडेट्टीवारांना सवाल। मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल, त्याचा राजकीय काटा काढावा लागेल, सरांगेंचा इशारा। सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणातील आरोपी उबाटाचे कार्यकर्ते, ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक, आमच्यावर शिंतोडे उडवण्याच्या आधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं, आरोपांच्या नंतर सदा सरवणकरांचा पलटवार। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही, गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती, येत्या 3-4 दिवसामध्ये तिढा सुटेल, गोगावलेंना दोघांकडून आश्वासन मिळाल्याची माहिती। पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी, भरत गोगावलेंचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य। रायगड नाशिकचा पालकमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवणार, बावनकुळेंनी केलं स्पष्ट, तटकरेंनी दिलेला शब्द आतापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता, सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार, उदय सामंतांचं वक्तव्य। राष्ट्रवादीकडून नाशिक, जळगाव आणि रायगड पालकमंत्रीपदाची मागणी, 2 ते 3 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आम्हाला दिलं पाहिजे, अनिल पाटील यांचं वक्तव्य। भाजपच्या चंपतरायचं लक्ष कमिशनबाजीकडे, पालकमंत्र्यांमुळे खड्डे दूर होत असतील तर फडणवीसांनी विचार करावा, संजय राऊतांचा निशाणा, तर एकाची नाही सरकारची सामूहिक जबाबदारी, खड्ड्यांच्या वादावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मुंबई पालिकेमध्ये इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी, सूत्रांची माहिती, तर जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा, फडणवीसांचे आदेश। दरम्यान चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की।
उपमुख्यमंत्री शिंदेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही ॲक्शन मोडमध्ये. सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून मागितला कामाचा 6 महिन्याचा रोडमॅप, नवीन योजना, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याची वेळ मर्यादा आणि आगामी 6 महिन्यांचे स्पष्ट नियोजन सादर करण्याचे आदेश. सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भामध्ये मंडल जनगणना यात्रा, भंडारातून यात्रा सुरू. वडेट्टीवारांकडून हिरवा झेंडा. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 5वी मंडल जनगणना यात्रा. तातडीनं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. आपकडून E20 पेट्रोल विरोधात विशेष मोहीम सुरू. E20ची किंमत कमी आणि पेट्रोल 84 रुपयांच्या खाली मिळावं या मागण्यांसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा करणार अरविंद केजरीवालांची घोषणा. नागपुरात गडकरींच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसचं आंदोलन. E20 पेट्रोल विरोधात गडकरींच्या निवासस्थानावर आंदोलन. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर मौन सोडण्याची मागणी. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. जिल्ह्यामधील कायदा सुव्यवस्था आणि जिल्हा कारागृहाबाबत गंभीर तक्रारींचं दिलं पत्र. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी. सोशल मीडियामध्ये कंगना राणावतला ट्रोल केल्यानंतर कंगनाची इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट. मला भाजपा आरएसएसच्या आयडिओलॉजीमध्ये कन्व्हर्ट व्हायचंय. मी पार्टी करत होते पण आता मला कन्व्हर्ट व्हायचंय. कंगनाचा व्हिडिओ चर्चेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ब्रिजभूषण सिंह निर्दोष. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. ब्रिजभूषण सिंह आणि विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता. या प्रकरणाची पूर्ण सुनावणी बंद खोलीमध्ये झाली होती. ब्रिजभूषण सिंगच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचं ट्विट. आम्ही आशा सोडलेली नाही आणि कुस्तीपटू लढाई सुरूच ठेवतील असाही निर्धार व्यक्त. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू. विकास गोरे असं जवानाचं नाव. शहापूरमध्ये दुचाकी खड्ड्यामध्ये आदळून दोन्ही टायर फुटले. ठाणे वाहतूक विभागाकडून खड्ड्यांभोवती बॅरिकेडिंग आणि झाडाच्या फांद्या. ठाण्याच्या विशीवरच रस्त्याची दुरवस्था. वाहतूक कोंडी आणि अपघात वाढण्याची भीती व्यक्त. रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान काम सुरू असलेल्या महामार्गाची दयनीय अवस्था. उक्षी भागामध्ये 1 ते 9 फुटांपर्यंतचे खड्डे. आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या 2 टप्प्यामध्ये रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण. परळीमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे अपघात. वर्षभरापूर्वीच उद्घाटन झालेला उड्डाणपूल कामानिमित्त 2 महिने बंद होता. खड्ड्यामध्ये पडून अनेक वाहन चालक जखमी. हिंगोली जिल्ह्यामधल्या वाई ते बोलडा मार्गाची चाळण. मार्गावर मोठमोठे खड्डे. खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत. नाशिकच्या इगतपुरी तिंगलवाडी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. रस्त्यांना डबक्याचं स्वरूप आल्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त. परभणी जिल्ह्यामधल्या जिंतूर ते हिंगोली राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे. अनेकांना गमवावा लागलाय जीव. खड्डे बुजवण्याच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर 2 फूट खोल खड्डे. करण चौफुली परिसरामधल्या रस्त्याची दुरवस्था. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले. मोदी शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. ते संसदेमध्ये यायला का घाबरतात? संजय राऊतांचा सवाल. नान चोरीच्या विरोधात बोलणं असंवैधानिक आहे का? संजय राऊतांचा सवाल. पप्पू यादवांवरील चाकू हल्ल्यावरून संघाला भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान. राजकीय पक्ष स्थापन करण्याचा अद्याप विचार नाही. अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक. पुढील अजेंडा ठरवणार. 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा मास्टर प्लॅन. जेनसी मतदारांचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहऱ्याची निवड करणार. नव्या 38 कोटी तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेची रणनीती. सरसंघचालक मोहन भागवत 6 ऑगस्टला जेनसी आणि जेन अल्फांसोबत संवाद साधणार. 15-19 वयोगटातील 2000 विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सहभाग असणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीची 5 आणि 6 ऑगस्टला रणनीती बैठक. बैठकीनंतर देशभरातल्या स्वयंसेवकांशी संवादासाठी देशव्यापी लिस्निंग टूर संदर्भातलं वेळापत्रक जाहीर केलं जाणार. दिल्लीसह इतर राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. विद्यार्थी आंदोलनावरून सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलीस कारवाईचे आदेश. 19 ऑगस्टला पुढील सुनावणी. पॅलेट गन आणि एसआयटीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता. भाजप नेते विजय चौधरींची पुन्हा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. विजय चौधरी आणि भाजपचे आमदार अमरीश पटेलांमधील कथित संवाद समोर. कथित संभाषणामध्ये उदय सामंतांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य. उदय सामंत लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आल्याचं वक्तव्य केल्याचा दावा. रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल. तब्येत खराब झाल्यामुळे रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात. ट्विट करत दिली माहिती. मनोज जरांगे 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार. 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. प्रत्येक जिल्ह्याला 1-1 दिवस देणार. जरांगेंची माहिती.